इतका सुंदर गड, तरी इथे गर्दी का नाही? इतका भव्य इतिहास, तरी लोकांना त्याची माहिती का नाही? हे मंदिर पाहण्यासारखं म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे. हा तर अतिशय छोटा आहे. हा पूर्ण लोक प्रसिद्ध किल्ल्यांवर जातात, पण सह्याद्रीची खरी जादू अशा ठिकाणी दडलेली असते जिथे शांतता बोलते आणि इतिहास श्वास घेतो. आज मी शोधणार आहे सह्याद्रीतील एक लपलेलं रहस्य. स्वागत आहे साखरगडावर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा व्हिडिओमध्ये सुंदर असं सोळशीचं शनी मंदिर पाहून आपण आता आलोय किन्ही गावामध्ये. कशासाठी तर सुंदर असा हा साखरगड पाहण्यासाठी. किन्हीचा कोरेगाव तालुक्यातील हा सुंदर असा किल्ला, तो आज आपण पाहणार आहोत. आणि जाताच मला दोन मित्र भेटले. येताना त्यांना मी लिफ्ट दिली. मित्र, तुझं नाव काय? साई सुधीरगिरी. आणि तुझं? हे दोघं तर नाही भेटले, त्यांना लिफ्ट दिली आणि ते विचारत होते काय वगैरे करता. पण आणि ते बरोबर, या किन्ही गावाच्या बाजूला जाम गाव आहे, त्या गावातले आहेत आणि ते रेग्युलर किल्ल्यावर जातात. कसा आहे किल्ला तो? किल्ला ऐतिहासिक किल्ला आहे, चांगला किल्ला आहे, मस्त आहे ना? मस्त. हो. तर चला ते सुंदर असा किल्ला एक्सप्लोअर करूयात. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय किन्ही गावामध्ये आणि हे आपल्याला पूर्ण गाव दिसतं इकडे. आणि आपल्याला डाव्या बाजूला इकडे जायचं आहे. आपण आलो भाडळे मार्गे, कारण या ठिकाणी यायला आपल्याला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे आपण सोळशी वॉटर स्टेशन मार्गे आपण भाडळे मार्गे या ठिकाणी आलोय, आणि या ठिकाणी यायला दुसरा मार्ग म्हणजे सातारा वडूत मार्गे. त्या मार्गे सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकतो किन्ही गावामध्ये. आणि किन्ही गावातच आपल्याला पाहायला मिळतो तो साखरगड. किन्ही गाव सुद्धा बऱ्यापैकी ऐतिहासिक गाव म्हणू शकतो आपण, कारण या ठिकाणी आपल्याला बरेच जुने वाडे, खूप मोठे असे वाडे या ठिकाणी पाहायला मिळतात. मी आता आलो आहे किल्ल्याच्या पायथ्याला. समोर आपल्याला दिसतोय सुंदर असा तो किल्ला. आणि किल्ल्याच्या पायथ्याला आल्यानंतर कळतं की आपल्याला जायला दोन रस्ते आहेत. एक म्हणजे आपण सरळ तांबरी रस्त्याने एकदम वरतीपर्यंत जाऊ शकतो, आणि दुसऱ्या इथं मधून पायऱ्या आहेत. 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही गाड्या वरती जातात. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय वरती किल्ल्याच्या बरोबर प्रवेशद्वारापाशी. प्रवेशद्वार वरती आहे ॲक्च्युली, पण आपण इथं पार्किंगपाशी आलो आहे. इथं आपल्याला गाड्या लावण्यासाठी जागा आहे, खाली पण थोडीशी होती, आणि इथे आपण 2 व्हीलर 4 व्हीलर लावू शकतो. अशी गाडी लावण्याची जागा व्यवस्थित आहे. आणि जसं मी म्हणालो होतो की इथे याला दोन रस्ते आहेत. हा आपण गाडीनं डायरेक्ट वरती आलो, आणि दुसरा रस्ता असा की जो आपण पायऱ्याने येऊ शकतो. इकडे आपल्याला पायऱ्या दिसतील, म्हणजे खालून वरती येण्यासाठी जवळजवळ एक अर्धा तास लागतो. अर्धा तासानं तुम्ही पायऱ्यानं वरती येऊ शकता. आणि इथून आपल्याला असा हा सुंदर नजारा इकडे पाहायला मिळतो. समोर आपल्याला दिसतंय अंबाबाई मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. ह्या दगडी पायऱ्या आणि मोठ्या पायऱ्या आपल्याला इकडं पाहायला मिळतात. बरेच किल्ले या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळतात. ते मी तुम्हाला वरती गेल्यानंतर दाखवतो. समोर आल्यानंतर आपल्याला दिसतंय हे सुंदर असं प्रवेशद्वार, मुख्य द्वार अंबाबाई मंदिराचं. आणि आपल्याला आतमध्ये अंबाबाई मंदिराकडे जायचं. त्याच्या आधी आपण चप्पल काढूयात. चप्पल स्टँड आहे. प्रवेशद्वारावर जर पाहिलं तर आपल्याला इकडे काही कमळ कोरलेले पाहायला मिळते. तिकडे वरती आपल्याला दिसतील शरबाचं मूर्त्या कोरलेल्या आपल्याला त्या ह्याच्यावर दिसतात. आणि इथे जर उंबऱ्यावर पाहिलं तर उंबऱ्यावर सुद्धा आपल्याला असं कोरीकाम केलेलं इकडं पाहायला मिळतं. दगडातील एकदम जुनं बांधकाम आहे. तर हा थोडासा आता अलीकडे जीर्णोद्धार केलेला दरवाजा म्हणू शकतो आपण थोडा. आणि हे एकदम जुनं बांधकाम त्यावेळेचं तुम्हाला डिफरन्स कळून जाईल. इकडे आत आल्यानंतर आपल्याला दिसेल सुंदर असा हा भव्य दरवाजा, जिथे आपल्याला लाकडी दरवाजा इकडे दिसेल, आणि दोन्ही बाजूला थांबण्याची जागा या दोन्ही बाजूला इकडे पाहायला मिळते. हे बघा, असला सुंदर नजारा सगळा पाहायला मिळतो या भागातून. आणि समोरच आपल्याला कल्याणगडसुद्धा दिसतोय, ज्याला नानगिरी, ज्याचा आपण व्हिडिओ केलेला आहे.
दारातून आत आल्यानंतर पायऱ्या चढून वरती आलो की आपल्याला इकडे पहिल्यांदा एक मूर्ती पाहायला मिळते. देवीची मूर्ती इकडे दिसते पाषाणातील. आणि वरती आल्यानंतर तुम्हाला आतून सुद्धा बघायला मिळेल हा दरवाजा जो आतून आपण आत्ता पाहतोय. आणि आजूबाजूला जर बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे दगडी तडभिंत पाहायला मिळते या किल्ल्याची, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. आणि असं आपल्याला वरतीही जाता येतं, म्हणजे पायऱ्यासुद्धा आहेत जेणेकरून भिंतीवर त्या तडभिंतीवर जाता यावं असं. या मंदिराच्या वरच्या बाजूला अजून एक प्लेस आहे, बहुतेक तो नगार खाण्यासाठी बनवलेली प्लेस असावी असं मला वाटतं, जागा असावी असं वाटतंय. कारण इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. इकडे आलो तर आता सध्या कुलूप लावलेलं आहे, तिकडे वरती जाता येत नाही. पण हा अलीकडच्या भागामध्ये अलीकडे बांधलेला वरचा भाग वाटतोय, कारण की जुनं बांधकाम खाली आहे आणि वरचं बांधकाम जे आहे ते सिमेंटमध्ये असल्यासारखं वाटतं. आपण आता इथं बरोबर आलोय तडभिंतीवर. इथून आपल्याला आजूबाजूचा परिसर इकडे पाहता येतोय आणि अशी तडभिंत आहे. तर बरेच लोक चालत जातात तिकडे, पण थोडंसं सांभाळून जायला पाहिजे कारण की थोडंसं रिस्की पण आहे. इकडे बघू शकता छोटासा एकदम भाग आहे जिथून आपल्याला चालत जावं लागतं. मंदिराची तडभिंत अतिशय व्यवस्थित सुस्थितीमध्ये असल्यासारखे आपल्याला इकडे दिसते. पाहण्यासारखं म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे. कारण मी बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं की छान मंदिर आहे, वरती यायचं आहे साखरगडाला, पण मला येता आलं नव्हतं आणि आज फायनली आपण इथं आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून थोडंसं आपण आत आलो की आपल्याला हे मुख्य मंदिर पाहायला मिळतं, जे संपूर्ण दगडामध्ये बांधलेलं आपल्याला इकडे दिसतं. आणि त्याचा हा सभामंडप जो लाकडी बांधकामामध्ये आपल्याला तयार केलेला पाहायला मिळतो इकडे. साताऱ्यातील किनी गावाजवळ वसलेला साखरगड हा इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे. लिखित इतिहास कमी असला तरी स्थानिकांच्या मते हा गड पूर्वी टेहाळणीसाठी वापरला जात असे. गडमाथ्यावरील अंबाबाई मंदिर आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. सह्याद्रीच्या शांत कुशीत उभा असलेला हा दुर्ग महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची जिवंत साक्ष देतो. इथे तडभिंतीच्या मधोमधच बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा छोट्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे असं कोरून एक जागा केलेली आहे आणि तिथं आपल्याला अशा छोट्या छोट्या मूर्त्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. इकडे सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी. मंदिराच्या समोरच आपल्याला इकडे पाषाणातील नंदी महाराजांची मूर्ती इकडे दिसते. आणि इथून तसंच आपण जर आत आलो की हा लाकडी सभामंडप आपल्याला इकडे दिसतोय. तुम्ही इकडं बघू शकता, खूप सुंदर असा सभामंडप हा बांधलेला आहे. बरेच खांब या सभामंडपाला आपल्याला दिसतात आणि बरोबर मधोमधच आतमध्ये गाभारा आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूलाच आपल्याला इकडे पालखी इकडे ठेवलेली दिसते. मंदिराच्या बाहेर आपल्याला इकडे हे कासव पाहायला मिळतं आणि दगडातील. आणि तिथून सरळ आपण आता आतमध्ये जाऊयात. आणि आत जाताना मंदिराचे खांब बघा, हे खांब त्याच्यावर बरेच मूर्त्या कोरलेल्या आपल्याला पाहायला येतात. कोरीवकाम इकडे दिसते, इकडे सुद्धा. आणि सुंदर कोरीवकाम इकडे आपल्याला पाहायला मिळते या सर्व ठिकाणी. आणि इकडे आपल्याला दिसेल की डाव्या बाजूलाच, मंदिराच्या डाव्या बाजूलाच इकडे आपल्याला होम हवनाची जागा सुद्धा इकडे दिसते. आणि पलीकडे आपल्याला सुंदर मूर्त्या कोरलेल्या इकडे पाहायला मिळतात. या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता, दुसऱ्या बाजूला सुद्धा सुंदर मूर्त्या आपल्याला इकडे कोरलेल्या पाहायला मिळतात. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊयात. इथं आपल्याला दिसतोय हा छोटासा दरवाजा, एकदम छोटासा दरवाजा आहे. आपण इथून आत आलो की आत आल्यानंतर आपल्याला गाभारा पूर्ण आतमध्ये अजून एक मंडप पाहायला मिळतो. इकडे हा दगडी सभा मंडप म्हणू शकतो. सुंदर कोरीवकाम या मंदिराचं पाहायला मिळतं. प्रत्येक खांब सुंदररित्या असे कोरलेले आपल्याला इकडे दिसतात. आणि आपल्याला समोर दिसतंय सुंदर असं हे अंबाबाईचं मंदिर. आपण आता दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर फिरूयात आणि तुम्हाला हिस्ट्रीसुद्धा सर्व सांगतो. अंबाबाईच्या नावानं चांग भजन. गाभाऱ्याच्या बाहेरच तुम्हाला दोन्ही बाजूला इकडे गणपती बाप्पा विराजमान झाले असतात. पाषाणातील मूर्ती आहे इकडे सुद्धा. असं हे सुंदर मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं. अतिशय सुस्थितीमध्ये व्यवस्थित असे मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं. या मंदिराबाबतीत जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणचे 2 दरवाजे अतिशय छोटे आहेत. म्हणजे जिथं आपल्याला हे बघू शकता असं इकडेही वाकून जावं लागतं या बाजूला. आणि परत आलो की आपल्याला या बाजूला सुद्धा, हा तर अतिशय छोटा आहे, हा पूर्ण अतिशय जवळजवळ बसून
गेल्यासारखा हा दरवाजा आहे, बसूनच बाहेर यावं लागतं. आणि इकडे सुद्धा आपल्याला असा हा छोटा मंडप, आता सध्या साहित्य ठेवलेलं आहे इकडे. हा मंडप चारी बाजूचा आपल्याला इकडे पाहायला मिळतो. इकडून बाहेर आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असं हे दृश्य पाहायला मिळतं इकडे. स्थानिक आख्यायिकेनुसार औंधच्या यमाई देवीने किनीच्या या डोंगरावर वास्तव्य केलं आणि ती साखरगड निवासिनी म्हणून ओळखली जाऊ लागली. याच देवीच्या नावावरून या गडाला साखरगड हे नाव प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. आजही ही श्रद्धा आणि परंपरा ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने जपतात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे बऱ्याच दीपमाळा पाहायला मिळतात. इकडे या 2 आहेत आणि इथे एक बरीच मोठी अशी दीपमाळ आपल्याला इकडे दिसते. ही खूप म्हणजे आत्तापर्यंत मी एवढी मोठी दीपमाळ अजून तरी पाहिलेली नाही आहे. ही बघू शकता इकडे बरीच मोठी अशी दीपमाळ आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी बघू शकतो की आपण अलीकडच्या काळामध्ये बसवलेल्या काही गोष्टी आहेत, जे दीपमाळेसाठी जे दिवे लावण्याची जागा आहे ते काही अलीकडच्या काळामध्ये आहेत आणि काही अशा आपल्याला जुन्या पण इकडे पाहायला मिळतात. हे अशा आहेत, काही नवीनसुद्धा आहेत. या दीपमाळेच्या बाजूलाच आपल्याला अजून एक जागा पाहायला मिळते, अजून एक अशी रूम म्हणू शकतो किंवा असं बांधकाम पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी आता हे बंद आहे. बहुतेक इथं राहत असतील असं वाटतंय, म्हणजे इथले जे पुजारी वगैरे असतील त्यांची राहण्याची जागा सध्या तरी ती असावी असं मला वाटतंय. आतमध्ये मी डायरेक्ट दाखवू शकत नाही कारण की ती प्रायव्हेट जागा आहे. त्याच्यामुळे इकडे आपल्याला हे सुद्धा जुनं बांधकाम इकडे पाहायला मिळतं. आणि ह्या आपल्या सुंदर दीपमाळा ह्या चारी बाजून आपण इकडे पाहू शकतो. आणि बरोबर मधून आलं की हे सुंदर मंदिर खूप छान वाटतं. मंदिरापासून थोडंसं उजव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इकडे एक चौथारा दिसतो आणि इथं आपल्याला पिंपळाचं झाड दिसतंय आणि त्याच्या बाहेरच आपल्याला इकडे मंदिर पाहायला मिळतंय हनुमंताचं. आणि इकडे सुद्धा एक मंदिर आपल्याला दिसतंय, जे आपल्याला शंकराचं आणि नागराजांची मूर्तीसुद्धा इकडे दिसते. या ठिकाणी आल्यानंतर खरंच वाटतं, म्हणजे आध्यात्मिक तर वाटतंच, पण इतकं प्रसन्न वाटतं, इतकं शांत वातावरण आहे. खूप छान असं वातावरण इथं आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा आपण इकडं पाहू शकतो दगडी बांधकाम केलेल्या खोल्या रूम आपण इकडं बघू शकतो. आणि त्याच्याबरोबर मंदिराच्या मागची बाजूनं आलो, हे मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर इकडेच आपल्याला जे काही पूजा केली जाते त्याचं पाणी बाहेर येण्यासाठी ही जागा आपल्याला इकडे दिसते. समुद्र सपाटीपासून सुमारे 920 मीटर म्हणजेच 3020 फूट उंचीवर वसलेला साखरगड हा साताऱ्यातील एक प्राचीन आणि निसर्गरम्य दुर्ग आहे. साखरगड या नावाबाबत स्थानिकांमध्ये आणखी एक समजूत प्रचलित आहे की गडाचा डोंगर दुरून साखरेच्या ढिगाऱ्यासारखा शुभ्र आणि आकर्षक दिसत असल्याने त्याला साखरगड असे नाव पडले. मात्र याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाहीत आणि ही एक लोक परंपरा मानली जाते. गडमाथ्यावरून दिसणारे विस्तीर्ण दृश्य आणि अंबाबाई देवीचे मंदिर आजही पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करते. आता पाऊस टिपकायला लागलेला आहे, ढगाळ वातावरण पूर्ण झालंय आणि आपण जरा बघूयात भिंतीवरून जाता येत आहे का. म्हणजे अशी सुरेख सुंदर अशी ही तडभिंत आपल्याला इकडे दिसते. इथं दिवे लावण्यासाठी काही ठिकाणी आपल्याला असे दगड ठेवलेले दिसतात इकडे पूर्णपणे चारी बाजूनं असं इकडे दिसेल. आणि सुंदर असा नजारा या ठिकाणी दिसतो आपल्याला. तिकडं कल्याणगड नांदगिरी जसं मी म्हणालो, समोर आपल्याला दिसतोय चरणडेश्वर, खूप उंच असा डोंगर आणि इथून हा सुंदर नजारा इकडे दिसतोय, हे बघू शकता. तसं भारी वाटतंय. सध्या वारं सुद्धा खूप चांगलं आहे आणि ढग आल्यामुळं पाऊस नक्कीच येणार आहे असं वाटतंय, पण छान वाटतंय. मित्रांनो, आपला आता हा सुंदर किल्ला पाहून झालेला आहे आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. मस्तपैकी आपल्याला शूट पण मिळालेलं आहे, मस्त दर्शन पण भेटलेलं आहे आणि इथून आपण निघालो आहे पुढच्या ठिकाणी, ते म्हणजे जरंडेश्वर. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, सगळ्यांशी शेअर करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला असे सुंदर व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील.